आदरणीय शिक्षकांनो, आज आपण सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजेच NEP-च्या या भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारी बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. शिक्षक म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हे धोरण समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. NEP-चे अध्यक्ष डॉक्टर कस्तुरीरंगन यांनी त्यांच्या संपूर्ण टीमने हे धोरण पुढील 30 ते 35 वर्षासाठी आखलेले आहे, जे शिक्षणाची एक नवी दिशा देते. हे राष्ट्रीय धोरण 5 महत्वाच्या पिलर्सवर आहे: ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबल आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व घेणं. शिक्षकांनी, पॉलिसी मेकरने, आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांचं उत्तरदायित्व घ्यायचं आहे. त्यांची गुणवत्ता वाढेल याची जबाबदारी आपल्याला घ्यायची असं मी म्हणेल. आपण सगळे घेतच आहोत. आणि मग NEP नुसार पहिला मला मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, शिक्षण म्हणजे काय? तर NEP नुसार असे व्यक्तिमत्व घडवणे जे तर्कशुद्ध, विचार करणारे, सृजनशील, सहानुभूतीशील म्हणजे ना सेन्सिटिव्ह आणि मूल्याधिष्ठ म्हणजे जे व्हॅल्यू, संस्कारांवर बिलीव्ह करतील असे, व सर्वात महत्वाचं 21व्या शतकातील कौशल्यांना म्हणजे स्किलला ते सज्ज होतील, त्याला शिक्षण म्हटलं पाहिजे. NEP 2020चे मुख्य उद्दिष्ट हे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आहे. हे जे धोरण आहे SDG 4 शाश्वत विकास उद्दिष्ट 4 सोबत संलग्न आहे. आता तुम्ही म्हणाल, भाई ये SDG 4 है क्या? हा, SDG 4 काय आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, जे एकूण किती आहे माहिती तुम्हाला? एकूण 17 आहे. त्यातील 4 नंबरचं जे गोल आहे ते एज्युकेशनचं आहे. ते म्हणतं सर्वांसाठी समावेशक व न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण व आजीवन म्हणजे लॉंग लाईफ, आजीवन शिक्षणाची संधी देण्यावर ते मोस्टली भर करत असतं. त्यांचा एम्फॅसिस असतो. वी ऑल आर लाईफ लॉंग लर्नर. आपण आयुष्यभर जरी विद्यार्थी असलो तरी विद्यार्थी सर्वात जास्त जे ग्रहण करतात ते वय काय असतं, ते एज काय असतं माहितीये का तुम्हाला? की आपण ऍज अ आयुष्यभर आपल्याला शिकायचंच आहे, पण शिकतो जास्त केव्हा, ते एज काय असतं? तर मेंदू मानसशास्त्र सांगतं की 0 ते 8 वर्ष या वयात मुलाचा मेंदू 85% 85% हा डेव्हलप होत असतो, विकसित होत असतो. त्यामुळे NEP सांगतं या वयात शिक्षणाची पद्धत लवचिक, खेळ व कृती आधारित असली पाहिजे. ओके, सो आता तुम्हाला हे माहिती आहे की शिक्षणाचं स्ट्रक्चर बदलत आहे. आपण सर्वजण कुठले प्रोडक्ट आहोत माहितीये का? मी म्हणतो 10+2 चे आपण सर्वजण आहोत. पण आता आपलं शिक्षण 5+3+3+4 या स्ट्रक्चर मध्ये विभागलं गेलेलं आहे. 5+3+3+4 या रचनेनुसार. म्हणजे नक्की काय? तर पहिला जो आहे तो पायाभूत स्तर, ज्याला फाउंडेशन स्टेज असं म्हटलं जातं. वय वर्ष 3 म्हणजे 3 वर्षापासून शिक्षण सुरू होतं. 3 ते 8 वर्ष, ज्याला बालवाडीपासून तर इयत्ता 2री पर्यंत. यामध्ये खेळ असला पाहिजे, गाणी असली पाहिजे, भरपूर सारे ऍक्टिव्हिटी बेस्ड कृती आधारित शिक्षणावर यावर भर असणार आहे. दुसरा जो स्तर आहे तो पूर्वाध्ययन स्तर म्हणजे ज्याला आपण प्रिपरेटरी स्टेज असं म्हणतो. म्हणजे इयत्ता 3री पासून ते सुरू होतं ते 5वी पर्यंत आहे. मग या इयत्ता 3री ते 5वी मधला हा जो प्रिपरेटरी किंवा पूर्वाध्ययन स्तर जो आहे, स्ट्रक्चर जे आहे, त्यामध्ये काय असणार आहे? तर त्यामध्ये खेळ असेल, शोध असेल, म्हणजे इन्क्युझिटिव्ह माइंड क्रिएट करणं, क्रियाशीलता, वाचन, लेखन, भाषा, विज्ञान, गणिताचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. मग तिसरा स्टेज येतो म्हणजे मिडल स्टेज, जी इयत्ता 6वी ते 8वी आहे. पूर्व माध्यमिक टप्पा आपण त्याला म्हणूया, ज्यामध्ये विज्ञान, गणित, कला, सामाजिक विज्ञान यातील संकल्पना हे अधिक डेप्थ मध्ये, अधिक खोलवर शिकवल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर जो येतो तो म्हणजे माध्यमिक टप्पा, सेकंडरी स्टेज, जो इयत्ता 9वी ते 12वी असा आहे. म्हणजे इथं उच्च शिक्षण व पुढील करिअरची किंवा कारकिर्दीची जी एक प्रकारची तयारी होते. मग पुढे हायर एज्युकेशन आहे. हायर एज्युकेशनवर आपण काहीतरी नंतर चर्चा करूया. आज आपल्याला NEP ऑनलाईन टेस्ट संदर्भात महत्वाचं अंडरस्टँडिंग करायचं आहे, जे पूर्णपणे प्रायमरी स्कूलवर आहे. सो थोडक्यात विद्यार्थ्यांची जी विभागणी केलेली आहे ती म्हणजे पायाभूत स्तर, पूर्वाध्ययन,
मग पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर अशा या टप्प्यांमध्ये केलेली आहे. सो आता इयत्ता पहिली व दुसरी हे पूर्व प्राथमिकचा एक काय म्हणू आपण शिक्षणाचा भाग झालेला आहे. आता बघा, प्री प्रायमरी आतापर्यंत जी होती बालवाडीपर्यंत होती. आता इयत्ता पहिली दुसरी सुद्धा ही पूर्व प्राथमिक ला जॉईन केलेली आहे. तर याचा अर्थ काय, तर त्यासाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती आपल्याला वापरायची आहे. सो याचा अर्थ असा होतो की प्री प्रायमरी म्हणजे छोट्या स्कूलने इयत्ता पहिली दुसरीचे वर्ग जे आहेत ते प्री प्रायमरीची जी पॅडॉगॉजी शिकवण्याची जी पद्धत आहे त्यानुसार आपण शिकवले पाहिजे. म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या शिक्षकांसाठी हा महत्वाचा बदल आहे की फॉर्मल एज्युकेशन अनौपचारिक पद्धतीने जसं आपण चिमुकल्यांना शिकवत असतो त्या उत्साहाने तसं शिकवलं पाहिजे. आता मला काही जणांचे जेव्हा ही NEP आली, काही जणांचे कॉल आले आणि ते म्हणाले की आमची छोटी प्री प्रायमरी आहे, मग आम्ही इयत्ता पहिली दुसरी सुद्धा चालू करू का? आता प्री प्रायमरीला ते जोडलेले आहे. तर त्याचा अर्थ तसा होत नाही. त्यासाठी प्रॉपर स्कूल च्याच परमिशन राईट टू एज्युकेशन ऍक्ट खाली घ्याव्या लागत असतात. सो आता आपण पुढे जाऊया. ते म्हणजे पुढचा मुद्दा जो आहे तो स्थानिक भाषेसंदर्भात आहे. शिक्षकांनी स्थानिक भाषा जाणली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा समज व संवाद चांगला होतो. शिक्षकांचा विषय निघालाय म्हणून तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा आपण सिलेबस पूर्ण करण्याच्या मागे धावतो आणि जे मेन उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचे जे कौशल्य विकसित करायचे आहेत ते आपले राहून जात असतात, आहे की नाही. विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग वाढवावा म्हणून अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला NEP मध्ये आलेला आहे, जेणेकरून क्लासरूम मध्ये डिस्कशनला वेळ मिळेल. असं पटपट पटपट आता मी थोडं पटपटच बोलतोय कारण की मला भरपूर सारे NEP चे मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत जेणेकरून तुम्हाला NEP ची टेस्ट व्यवस्थित देता येईल. सो पुन्हा येतो की क्लासरूम मध्ये आपल्याला डिस्कशन करण्यासाठी वेळ मिळावा, ज्याच्यातून क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप व्हावी म्हणून NEP ने सिलेबस कमी करायला सांगितलाय. तो चालू आहे, आता कमी होत आहे. पुढचा मुद्दा, यासोबत अनेक आपल्याला नवकल्पना NEP सांगते. काय काय सांगते नवकल्पना तेही समजून घेऊया. इयत्ता 6वी पासून कोडिंग शिकवण्याचा प्रारंभ झालेला आहे. सोबतच व्होकेशनल विषय हा स्टार्ट झालेला आहे. व्होकेशनल एज्युकेशनची सुरुवात इयत्ता 6वी पासून होणार आहे. पण मुख्य उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग जर असेल, हायर एज्युकेशनचा महत्वाचा पाया जर काही असेल तो म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन आहे, ज्याची सुरुवात ही इयत्ता 6वी पासूनच होत आहे. पुढचं संकरित शिक्षण पद्धती आलेली. सो व्हॉट यू मॅन संकरित, इंग्लिश काय शब्द फार सोपे असतात, जसं हायब्रिड लर्निंग. म्हणजे हायब्रिड लर्निंग म्हणजे काय, जसं आता मी तुम्हाला शिकवतोय हायब्रिड लर्निंगची स्टाईल आहे. प्री रेकॉर्डेड व्हिडिओ करायचे, ते वर्गामध्ये ते सर्व प्री रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत ते सर्व बघायचे, त्याच्यावर चर्चा करायची, शंका काय असेल ते डिस्कशन करायचं. इन शॉर्ट डिजिटल एज्युकेशन जे आहे ते आलेलं आहे. हे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये होत असतं की हायर एज्युकेशनला की प्रोफेसर त्यांचे व्हिडिओ बनवून ठेवतात, विद्यार्थी त्यांच्या सोयीने पाहतात आणि क्लासरूममध्ये फक्त डिस्कशन केलं जातं. दॅट इज कॉल्ड अ हायब्रिड एज्युकेशन. सो हे आलेलं आहे. त्याच्यानंतर हे हायर एज्युकेशनला आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 10 days बॅगलेस डेज. म्हणजे 10 दिवस वर्षातून असे असणार आहे की हा मस्त विद्यार्थी पाठीवरचं दप्तराशिवाय ते येतील, ज्यामध्ये त्या गावातील आर्टिस्ट, म्युझिशियन, हस्तकला, त्याच्यानंतर हस्तकलेमध्ये जे एक्सपर्ट असतील, इंडस्ट्रियल एक्सपर्ट असतील, व्होकेशनल कोर्सेस मधले एक्सपर्ट असतील, त्यांना बोलून त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. खास करून इयत्ता 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कॉन्सेप्ट आहे. तसेच इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा सुट्ट्या लागतील, शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची एक संधी, ऑपॉर्च्युनिटी सुद्धा देण्यात आलेली आहे. स्कूल त्यासाठी मदत करू शकतं, विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकतं की तुम्ही हे जे इंटर्नशिप, व्होकेशनल इंटर्नशिपचे एक्सपिरियन्स तुम्ही घ्या. ओके. त्यानंतर NEP सांगतं की डिजिटल व्हर्च्युअल लायब्ररी व व्हर्च्युअल सायन्स लॅब. ओके. सगळीकडे प्रत्यक्ष सायन्स लॅब नाही तर डिजिटलचा वापर करून डिजिटल शिक्षणाचा जास्तीत जास्त वापर वाढवला पाहिजे आणि त्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण
हे शिक्षणाच्या एक 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 असं म्हणा की शिक्षणाची पर्यायी ऑप्शनल माध्यमातून वापर करून विद्यार्थ्यांना आपल्याला सायन्सचे एक्सपेरिमेंट शिकवता येईल का, डिजिटल चा वापर करून असे सुचवलेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकीकडे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी, तर तेवढंच अभ्यासाचा सिरियसनेस राहावा म्हणून आता इयत्ता 5वी व 8वी मध्ये जर विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजे फेल झाला तर त्याला नापासच ठेवलं जाईल. आता नक्की तो किंवा ती अनुत्तीर्ण झाली, फेल झाली तर पुढची त्यांना संधी मिळणार का? तर नक्की एक संधी त्यांना मिळेल. पुन्हा परीक्षा असणार आहेत आणि त्यात पुन्हा जर नापास झाले तरच मग पूर्ण वर्ष त्याला त्याच इयत्तेत राहावं लागणार आहे. आतापर्यंत 8वी पर्यंत खरी ढकलगाडी नव्हती. ज्ञानरचनावाद आणि सीसी पद्धत खूप चांगली होती. पण अनफॉर्च्युनेटली काही ठिकाणी ते व्यवस्थित आलं नाही म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आहे. पालकांचंही प्रेशर त्यावेळेस जेव्हा NEP ड्राफ्ट बनवत होतं त्यावेळेस आलेलं होतं. एनिवेज मुद्दा हा आहे, 5वी आणि 8वीला जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला 1 महिन्याच्या परीक्षा, त्यात पुन्हा नापास झाला तर त्याला वर्षभर तिथंच राहावं लागेल. पुढे जाऊया. NETF म्हणजे काय? नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम हे डेव्हलप केलेलं आहे. याचा उद्देश आहे शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी टेक्नॉलॉजीशी जोडलं राहावं आणि यासाठी या फोरमची स्थापना केलेली आहे. या नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमची आहे. सो हा फार महत्वाचा फोरम आहे. त्यानंतर NEP आपल्याला सांगते की शिक्षक केवळ अध्यापक नाही आहेत तर ते राष्ट्र निर्माते आहेत. ते जे मूल्य, आपले व्हॅल्यूज आहेत, स्किल्स, कौशल्य आहे आणि सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, यावर ते भर देणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान नव्हे तर जीवन जगण्याची कला विकसित करायला शिक्षकांना, आपल्या टीचरला विविध अध्ययन पद्धती सुचवलेल्या आहेत. नक्कीच या सर्व शिक्षकांसाठी आहेत. सो आदरणीय शिक्षकांनो, तुम्ही सर्वजण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी अधिक व्यापक आणि समावेशक बनवलेली आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र आता आवश्यक असणार आहे, जेणेकरून त्यांना योग्य मदत करता येईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा मी सांगतो तो म्हणजे शालेय शिक्षणात मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान, फाउंडेशनल लिटरेसी अँड न्यूमरसी या विषयावर तातडीने म्हणजे ताबडतोब काम करायला सांगितलं. गेले 5 वर्ष खूप छान काम चालू आहे आणि प्राधान्याने याच्यावर काम करण्याची गरज आहे असं भरपूर सारे असे GR पण येत आहेत. त्याचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे की असे बरेच रिपोर्ट उपलब्ध आहेत की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 2रीचं लेवलचं काय म्हणून लेवल आहे किंवा नॉलेज आहे असं म्हटलं जातं आहे आणि हे धोरणाने मान्य केलेलं आहे. म्हणून सर्व शिक्षकांना पायाभूत साक्षरतेवर लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. NEP सांगतं की इयत्ता 2री पर्यंत विद्यार्थी वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकीमध्ये प्रावीण्य मिळवतील असं असलं पाहिजे आणि त्यासाठीच निपुण भारत हे अभियान सुरू केलेलं आहे. त्याचा उद्देश 2025 पर्यंत सार्वत्रिक मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मिळेल. जे टार्गेट होतं ते आता एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊया. आता आपण फाउंडेशन काय म्हणू लिटरसी समजून घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप ती म्हणजे प्रगती पुस्तक. प्रगती पुस्तक म्हटलं की ना अशी धाकधूक होते. मला सुद्धा अशी धाकधूक होते बाबा. म्हणजे अजूनही ते लाल रेड मार्क. मी तर माझ्या शाळेमध्ये इस्पॅलियर स्कूलमध्ये मुलांना कमी मार्क्ससाठी किंवा पेपर चेकिंगसाठी रेड पेनच वापरावर बंदी आणलेली. एवढी भीती त्या प्रगती पुस्तकने माझ्यावर टाकली. असो, आता मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रगती पुस्तक इतकं भीतीदायक नसणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन 360 अंश बहुआयामी मूल्यांकन पत्र किंवा आपण होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असं आपण त्याला म्हणूया, जे शिक्षक, विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचे मित्रमैत्रिणी व पालक असं मिळून पुस्तक हे भरणार आहे. सो विद्यार्थ्यांमधील विशेष याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा फार सुंदर प्रगती पुस्तक असणार आहे.
पुढे जाऊया. विद्यार्थ्यांमधील ज्या अडचणी आहेत त्या शिक्षकांनी ओळखायला हव्यात. आता अध्ययन अक्षमता हा विषय तुम्ही ऐकला असेल किंवा शब्द ऐकला असेल, ते सुद्धा टीचरला कळणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तर टीचरला माहिती पाहिजे डिस्लेक्सिया म्हणजे काय. डिस्लेक्सिया हा वाचनाशी संबंधित अडचण व अक्षर व शब्द वाचण्यात अडथळा येतो, त्याला डिस्लेक्सिया किंवा मराठीत आपण त्याला म्हणूया वाचन दोष. ओके. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय, तर संख्यांशी संबंधित अडचण किंवा गणिती संकल्पना समजायला ज्यांना जड जातं त्याला डिस्कॅल्क्युलिया असं म्हटलं जातं, गणन दोष असं म्हटलं जातं. तर लेखना संदर्भातल्या ज्या काही अडचणी येतात तेव्हा विद्यार्थ्यांना लेखन संदर्भात त्यावेळेस त्याला डिस्ग्राफिया असं म्हटलं जातं, लेखन दोष त्याला असं म्हटलं जातं. याच्यासाठी तारे जमीन पर पिक्चर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा टीचर्स, आपण सर्व टीचरने पास्को म्हणजे काय, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या ऍक्टची, या कायद्याची माहिती ठेवली पाहिजे, जे बालकांचं संरक्षण एक सुनिश्चित करत असतात. तुम्हाला माहिती आहे की आजकाल अशा घटना घडत असतात, त्यामुळे आपण खूप सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणून पास्को कायदा हा आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शिक्षकांना आपण सर्वांनी 21व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. NEP मध्ये हे खूप छान समजवलेलं आहे, जरूर तुम्ही वाचा. मी फक्त कुठले कौशल्य आहेत ते त्याची नावं तुम्हाला सांगतो, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की NEP मध्ये हे जे कौशल्य आहेत त्याचं खूप अतिशय डेप्थ मध्ये इंटरप्रिटेशन्स केलेले आहेत, ज्याला मी 6C म्हणतो. ते म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनशीलता, कोलॅबरेशन म्हणजे सहकार्य, कम्युनिकेशन म्हणजे संवाद, आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे कॉम्प्रेन्शन म्हणजे समज, आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तर्कशक्ती किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, समस्या सोडवण्याचं कौशल्य, आणि लास्ट 6वं ते म्हणजे सिटिझनशिप. सो हे 6 म्हणजे नागरिक शास्त्र हा फार महत्वाचा विषय आहे. ओके, बरं. हे 6 स्किल्स आपल्यामध्ये मुलांमध्ये आणले पाहिजे, जे NEP सांगतं. हे 21व्या शतकातील कौशल्यावर काम केलं पाहिजे. का बरं काम केलं पाहिजे 21व्या शतकात हे जे कौशल्य आहे? कारण की आता AI चा जमाना आहे. आता यशस्वी होण्यासाठी फक्त IQ ची गरज नाही, IQ सोबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये EQ आणायचा आहे, SQ आणायचा आहे, CQ आणायचा आहे. तुम्ही म्हणाले SQ CQ हे काय प्रकार येतं? EQ म्हणजे भावनिक बुद्ध्यांक, SQ म्हणजे सोशल कोशन, सामाजिक बुद्ध्यांक, CQ म्हणजे क्रिएटिव्ह कोशन, आणि एक राहिलं ना सर्वात महत्वाचा तो म्हणजे AQ म्हणजे काय, अडॅप्टिबिलिटी कोशन, अनुकूलता म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ऍडजस्ट होता आला पाहिजे. हा सर्वात महत्वाचं बुद्धिमत्ता सांगितली गेलेली आहे. सो म्हणून 6C हे महत्वाचे आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. विद्यार्थ्यांना लहान वयातच नैतिक निर्णय घेण्यासाठी एक तार्किक चौकट म्हणजेच योग्य काय काम करायचंय, ते का करायचंय यावर भर देणार आहेत. डुईंग व्हॉट राईट. ओके, यालाच व्हॅल्यू एज्युकेशन असं म्हटलं जातं. या व्हॅल्यू एज्युकेशनवर शिक्षणाचा फोकस वाढवलेला आहे. ओके, सो बाय द वे टीचर्स, तुम्हाला हे माहिती आहे का भारतीय मॉन्टेसरी कोणाला म्हणतात? मॉन्टेसरी माहिती आहे, पण भारतीय मॉन्टेसरी कोणाला म्हणतात? तर ताराबाई मोडक यांना भारतीय मॉन्टेसरी असं म्हणतात. ताराबाई मोडक आहेत किंवा गिजूबाई बदेका आहेत, अनुताई वाघ आहेत, या सर्वांबद्दल आपण वाचलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. यांनी चिमुकल्यांवर खूप सुंदर त्या काळामध्ये खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी योग्य वय जे आहे ते 3 वर्ष आहे, व त्यापुढे 3 वर्षाच्या पुढे पूर्व प्राथमिकचं शिक्षण सुरू होतं, ज्याला ECCE अर्ली चाइल्डहुड केअर ॲड एज्युकेशन मध्ये हे सगळ्या कॉन्सेप्ट समजून दिलेल्या आहेत. या सर्वांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. NEP नुसार इयत्ता 1ली आणि 2री आता पूर्व प्राथमिकला जोडलेली आहे. ECCE चा शिकवायच्या ज्या पद्धती आहे इथे त्या सर्व लागू होतात.
याचाच अर्थ इयत्ता पहिली आणि दुसरीला शिकवण्याची पद्धत ही अनौपचारिक आहे. मी मगासुद्धा तसं सांगितलं, इथं पुन्हा मी रिपीट करतोय, कारण की याच वयात FLN फाउंडेशन लिटरसी डेव्हलप होत असते. इनफॉर्मल शिकवण्याची पद्धत ही असली पाहिजे, जशी बालवाडीत असते तशीच पहिली दुसरीला असली पाहिजे. मुख्य म्हणजे यामध्ये ECC म्हणजे हा जो सिलेबस बनवला आहे अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशनचा, तिथे 0 ते 3 वर्षाच्या बालकांच्या साठी पण सिलेबस केलाय. 0 ते 3 मुलं कुठे येतील, तर त्यांच्यासाठी नाही केलाय. त्या बालकांच्या पालकांसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा अभ्यासक्रम हा बनवलेला आहे. NCERTने खूप सुंदर त्याचा डॉक्युमेंट सुद्धा पब्लिश केलेला आहे. पुढे जाऊया आपण लर्निंग आउटकम. लर्निंग आउटकम म्हणजे काय, तर लर्निंग आउटकम म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यासानंतर काय समजलं, तसेच काहीतरी समजल्यानंतर काहीतरी करण्याची जी क्षमता आहे, सक्षम होणं आहे, त्याच्यावर भर देणं म्हणजेच हे लर्निंग आउटकम आहे. आता लर्निंग आउटकमवर तेवढाच NEPने इम्पॉर्टंट दिलेला आहे. पुढे जात आहोत, थोडं फास्ट जात आहोत, कारण की भरपूर सारे 70 ते 80 पॉइंट्स मला तुम्हाला या व्हिडिओतून समजून सांगायचे की जे NEP मध्ये बदल आलेले आहेत. शालेय अभ्यासात भारतीय ज्ञान, नॉलेज ऑफ इंडिया हा ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल विषय टाकलेला आहे, अनिवार्य नाही आहे. विद्यार्थ्यांना आर्ट, ह्युमॅनिटी, विज्ञान, सायन्स, क्रीडा, वोकेशनल हे सर्व विषय या विषयातून निवडण्याची एक लवचिकता देण्यात आलेली आहे. जेवणाची बुफे पद्धत कशी असते, की तुम्हाला जे आवडतं ते घ्या, तसं सब्जेक्टचं झाले. म्हणजे तुम्हाला आवडते सब्जेक्ट विद्यार्थी निवडू शकतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं काही आता राहणार नाहीये. सेमिस्टर किंवा वर्षातून 2दा किंवा 3दा किंवा मॉड्युलर पद्धत येऊ शकते आहे, आणि ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. आता हे का केलेलं आहे, याचं कारण असं आहे की NEP सांगताय की NEPला खाजगी शिकवणी, प्रायव्हेट ट्युशनचं जे कल्चर आहे, ते कल्चर, ती संस्कृती जी आहे ती कमी करायची आहे, आणि त्यासाठी या पद्धत त्यांनी आणलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं करिक्युलम आणि को करिक्युलम किंवा एक्स्ट्रा को करिक्युलम किंवा एक्स्ट्रा करिक्युलर असं काही आता डिव्हिजन राहणार नाही, विभागणी होणार नाही आहे. थोडक्यात काय, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आलेलं आहे. उच्च शिक्षणात हे लागू होत आहे. क्रेडिट बेस्ड लर्निंग सिस्टीम आलेली आहे, जी उच्च शिक्षणाला लागू होत आहे. असं डिस्कशन हे पण आहे की ते बेसिकली ग्रेड 1 किंवा ग्रेड 6 पासून सुद्धा ABC म्हणजे अक्रेडिटेशन पद्धत जी आहे, क्रेडिट बेस्ड लर्निंग सिस्टीम जी आहे, ती सुद्धा इथं लागू करायची आहे, कारण की टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये ही पद्धत आहेच. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मल्टीलिंग्वल्स वाढवण्यासाठी 2 पेक्षा अधिक भारतीय भाषा शिकवण्यातला सांगितलेली आहे. हे केव्हापासून सांगितले आहे, तर ते मला असं वाटतं सांगायची गरज नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यावर आता जी कमिटी नेमलेली आहे ती निर्णय घेईल. पण NEP मध्ये दोन गोष्टी आहे. एका डॉक्युमेंटमध्ये NEP सांगते 1ली पासून आहे, एका डॉक्युमेंटमध्ये सांगते 6वी पासून आहे. तर ते जे काही कन्फ्युजन आहे ते लवकरच जाणार आहे. पण NEPने बहुभाषिक याला प्रोत्साहन दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण कडे येऊया की प्रत्येक विद्यार्थी भारतीय भाषा व त्याचं साहित्य, त्याचे प्रोजेक्ट, प्रकल्पांमध्ये तो सहभागी होईल. शिकवण्याच्या जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या प्रश्नांबाबत अनेक पद्धती आलेल्या आहेत. हे बेसिकली आधीच्या धोरणात सुद्धा होतात, असं नाही की याच धोरणामध्ये आलेल्या आहेत. पण एज्युकेशनमध्ये शिकवण्याच्या ज्या पॅडागॉजी आहेत, पद्धती आहेत, त्या नवीन आणि आधीच्या ज्या आहेत याचं एकत्रीकरण केलेलं आहे या नवीन NEP 2020 मध्ये. जसं की इव्हिडन्स बेस्ड लर्निंग म्हणजे काय, की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये आणायचा असेल, क्रिटिकल थिंकिंग आणायची असेल, मुलांची तर्कशक्ती वाढवायची असेल, डेव्हलप करायची असेल, तर इव्हिडन्स बेस्ड लर्निंग त्यांनी सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्शियल लर्निंग ते आधीपासून आहेतच, अनुभवाधारित शिक्षण हे, आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग हे सर्व टप्प्यांवर असावं असं NEPने बऱ्याच ठिकाणी सुचवलेलं आहे. त्याच्यानंतर स्किल बेस्ड एज्युकेशन सुद्धा सुचवलेलं आहे. कौशल्याधारित विकास मुलांचा केला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा या धोरणाचं एक म्हणूया आपण एक मोठं वैशिष्ट्य आहे, आणि स्किल विकसित करण्यासाठी विविध तंत्र या धोरणामध्ये सांगितलेले आहेत. आपण पुढे जाऊया.
प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षणाचं माध्यम काय असलं पाहिजे, तर नक्कीच मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हे सुचवलेलं आहे. त्यांनी वाक्य असं वापरलेलं आहे की जिथे जिथं शक्य आहे तिथं तिथं मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर शिक्षकांनो NEP 2020 हे जे काही शिक्षण क्षेत्राला जी एक वेगळी दिशा देणार आहे, आपण सर्व मिळून मला असं वाटतं की याची अंमलबजावणी अधिक उत्तम कशी करता येईल आणि अंमलबजावणी करून भारताला ज्ञान समृद्ध, कौशल्य समृद्ध आणि एक साक्षर राष्ट्र बनवलं पाहिजे. आता साक्षर म्हणजे काय याच्या डेफिनेशन वेगवेगळ्या आहेत, पण जो रिपोर्ट सांगतो तर प्रत्येक मुलामध्ये FLN आणलं पाहिजे, हे महत्वाचं टार्गेट आहे. सो आदरणीय शिक्षकांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP 2020 मध्ये आपल्यासाठी काही महत्वाचे उपक्रम आणि जबाबदाऱ्या सुद्धा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यात काही मुद्दे आपण आज विशेष लक्षात ठेवले पाहिजे, जे मी आता तुम्हाला अतिशय पटपट आणि फास्ट सांगत आहे. तुम्ही अधिक जर तुम्हाला यातली माहिती समजून घ्यायची असेल तर माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मूळ डॉक्युमेंट वाचलं पाहिजे. ते बरंच पानांचं आहे. म्हणजे तुम्ही NEP वाचलं पाहिजे, NCF वाचलं पाहिजे, आपला राज्याचा आराखडा सुद्धा आपण SF पण वाचला पाहिजे, क्रेडिट सिस्टीमचे डॉक्युमेंट्स आहे ते वाचले पाहिजे, NCERT SCERT बनवले विविध डेव्हलपमेंट डॉक्युमेंट्स आहेत, जसं प्रोग्रेस कार्ड कसं असलं पाहिजे ह्याचे डॉक्युमेंट आहेत ते वाचले पाहिजे. यूट्यूबवर भरपूर सारे डिटेल चांगल्या चांगल्या शिक्षण प्रेमीने, शिक्षण तज्ञांनी NEP वर भरपूर सारे चांगले डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत, व्हिडिओज बनवलेत. आपण कृपया ते डिटेलिंगसाठी बघा. या व्हिडिओचा उद्देश बेसिक इन्फॉर्मेशन देणं आहे. सो थोडं आता मी फास्ट तुम्हाला सांगतो की काय काय आलेलं. एक, अंडर ग्रॅज्युएट डिग्री जी आहे ती आता 4 वर्षाची असणार आहे. बोर्ड परीक्षा जी आहे ती 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ही मॉड्युलर स्वरूपात लवकर येणार आहेत. CBSE ऑलरेडी स्टार्ट केलेले, वर्षातून 2दा असणार आहे. इयत्ता 10वी व 12वीसाठी बोर्ड परीक्षा या सुरूच राहणार आहेत. काही जण म्हणतात की बोर्ड परीक्षा कॅन्सल होतील. नाही, त्या कॅन्सल होणार नाहीयेत. विद्यमान बोर्ड जे आहेत तेच या परीक्षा घेणार आहेत. फक्त त्या प्रणालीमध्ये रिफॉर्म आलेला आहे, सुधारित आलेली आहे. त्यामुळे मूळ पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो, बदलणार आहे का? नाही, त्याचं पर्पज हेच आहे की कोचिंग क्लासेस जॉईन करण्याची गरज भासली नाही पाहिजे असं NEP सांगत आहे. त्याच्यानंतर BEd कोर्स जो आहे, शिक्षकांसाठी BEd कोर्स जो आहे तो 2030 पर्यंत 4 वर्षाचा होणार आहे. जो आता 2 वर्षाचा आहे तो आता 4 वर्षाचा होणार आहे. निपुण भारत अभियानच्या बाबतीत मला सांगायला आवडेल, 2026-27 पर्यंत सर्व विद्यार्थी वाचन, लेखन आणि संख्या ज्ञान मध्ये प्रावीण्य मिळवले पाहिजे. हा या काय म्हणते निपुण भारताचा हा अतिशय अभियान म्हणजे या अभियानाचा उद्देश, या प्रोजेक्टचा उद्देशच बेसिकली FLN आहे. इयत्ता 1ली ते 5वीच्या शिक्षकांनी यासाठी सतत मूल्यमापन व सुधारात्मक शिक्षणाची योजना करावी लागणार आहे. यासाठी NCERT छान काम करत आहे, त्याची तुम्ही डॉक्युमेंट वाचू शकतात. त्याच्यानंतर शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकासाची कामं म्हणजे डेव्हलपमेंट केली पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासांचे प्रशिक्षण, ट्रेनिंग घ्यायची अशी अटच आहे. जे आपल्या विषयातले नवे ज्ञान आलेले आहेत, अध्यापनाच्या काही कौशल्य आलेले आहेत, टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा वापर आपण करायचा आहे. त्यासाठी वर्षातून 50 तास हे ट्रेनिंग तुम्हाला असणार आहेत. पुढचा मुद्दा सांगतो आहे होलिस्टिक प्रोग्रेस कार्डच्या बाबतीमध्ये मगाही मी बोललेलो आहे. विद्यार्थ्यांचं केवळ शैक्षणिक नाही तर भावनिक, सामाजिक, शारीरिक प्रगतीचं मूल्यमापन आता याच्यामध्ये होणार आहे. यात पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग असेल, त्याचे मित्र असणार आहेत. या रिपोर्ट कार्डमध्ये 3 डोमेन आहे. एक कॉग्निटिव्ह आहे, एक अफेक्टिव्ह डोमेन आहे आणि एक सायकोमोटर डोमेन्स आहे. ही नवीन मूल्यांकन पद्धत आहे जी स्वयं म्हणजे विद्यार्थी स्वतः, सहशिक्षक, त्याचे फ्रेंड, पिअर ग्रुप व सर्व टीचर, त्याचे क्लास टीचर हे सर्वजण त्याची असेसमेंट करतील, त्याचं अनालिसिस करतील. या पद्धतीचं विद्यार्थ्यांचं मूल्यांकन पद्धत ही आलेली आहे, ती खूपच चांगली आहे. पुढे जाऊया आपण. दरवर्षी शालेय स्तरावर, स्कूल लेवलला 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव देणं हे या धोरणाचं एक उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रमातील भाषिक लवचिकता राष्ट्रीय चे जे सेशन्स आहेत किमान 2 आणायला सांगितले. त्यासाठी
त्रिभाषिक सूत्र म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला जो आहे तो सांगितलेला आहे. अंतर्गत 2 किंवा अधिक भाषा शिकवण्यावर भर दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिक विकसित होतील विद्यार्थी. आता हे कुठल्याही इयत्तेपासून आहे, त्याबद्दल सरकार लवकर निर्णय घेईल, मी मगाच सांगितलेलं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जातो, तो म्हणजे क्रेडिट आधारित शिक्षण प्रणाली. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना औपचारिक, अनौपचारिक आणि कौशल्य आधारित शिक्षणात कमवलेले क्रेडिट हस्तांतरित करता येणार आहे. यामुळे शिक्षण हे अधिक काय म्हणतात फ्लेक्झिबल, लवचिक आणि सर्वसमावेशक बनणार आहे. अकॅडमिक बँक क्रेडिटचा उद्देशच मग मला एबीसीचा लॉंग फॉर्म आठवला नाही. अकॅडमिक बँक क्रेडिटचा उद्देश हा शैक्षणिक क्रेडिटचं डिजिटल एक प्रकारे काय म्हणू आपण गोळा करणं, संचयन करणं असणार आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या बाबतीमध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षण हे सगळ्या स्तरावर मगाच मी सांगितलं ते आलेले विद्यार्थ्यांनी प्रकल्पाधारित म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड, कृती आधारित व खेळातून शिक्षण घेतले पाहिजे. हे धोरण अतिशय स्पष्ट सांगतं कुठल्या विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीने शिकवायचंय हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षक मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय मिशन तयार केलेलं आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग हे राबवले जाणार आहे, ज्याद्वारे शिक्षकांचे मार्गदर्शन व गुणवत्ता सुधारली जाईल. तसेच सर्व शिक्षक त्यांच्या शिकवण्याच्या प्रोफेशनमध्ये सुधारणा व नवकल्पनांसोबत स्वयं विकासासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणजेच ज्याला आपण म्हणतो कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट करतील, जो याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर सार्थक काय SARTHQ सार्थक हा एक टास्क प्लॅन आहे. NEP 2020 अंमलबजावणी करणे म्हणजे नक्की काय तर सार्थक मध्ये म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने एक संयुक्त जबाबदारी निश्चित केलेली आहे, ज्यामध्ये एकूण 297 टास्क आहे. 297 टास्क आणणे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे आहे. इतका साधा सोपा अर्थ आहे. यामध्ये शालेय व शिक्षण सुधारणा, ज्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी शिकवण्याच्या विविध म्हणजे विद्यार्थ्यांना कसं शिकवलं, कसा इम्पॅक्ट येईल याचा सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. 297 टास्क आहेत, जे स्टेटने पण करायचे आहेत, सेंट्रलने कुठल्या जबाबदाऱ्या करायच्या आहेत आणि त्याला डेडलाईन पण दिलेली आहे. काही जण म्हणतो ना की आत्ताच कसे बदल झाले. अरे प्रत्येक टास्कला, प्रत्येक कामाला डेडलाईन दिली की या तारखेच्या हे काम हे व्हायलाच पाहिजे. पुढचं समजून घेऊया, ते म्हणजे केंद्रीय सल्लागार मंडळचं सक्षमीकरण. शिक्षणाच्या धोरणात्मक बाबतीमध्ये सल्ला व मार्गदर्शन देणार हे मंडळ आहे. NEP 2020 अंतर्गत अधिक प्रभावी हे बनवलं जाणार आहे. त्यानंतर शिक्षणाच्या GDP वर 6% खर्चाचं उद्दिष्ट 2030 पर्यंत आहे. खरं तर हे कोठारी आयोगापासून ची मागणी आहे. आता आपण 3-3.5% 4% कसं जरी पोहोचलेलो आहोत, पण हे NEPने 6% खर्चावर खूप डेप्थ मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहे. आता आपण पटपट फास्ट सांगत आलेलो आहे, पण आता आपण काही फास्ट लॉंग फॉर्म समजून घेणार आहोत. काही इन्स्टिट्यूटचे नावं तुम्हाला माहिती पाहिजे, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर आपल्याला काही शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे. जसं NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP वरून हा बनवतात. NCF वरनं प्रत्येक राज्य स्वतःच ज्यात काही बदल ते करतात राज्य, आणि स्वतःचा राज्य अभ्यासक्रम आराखडा बनवला जातो आणि त्याला आहे SCF असं म्हटलं जातं, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क हे बनतं. सो NCF आणि SCF फार महत्वाचं आहे. त्यानंतर UDAI सगळ्यांना माहिती आहे, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन. RT सगळ्यांना माहिती आहे, RT म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट, जो 6 ते 14 वर्षाच्या बालकांसाठी आहे. खरं NEP आता 3 वर्षापासून सांगताय, सो आता RT ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होईल. जेव्हा होतील तर तो 6 ते 14च्या जागी आता त्याचं एक्सटेन्शन होईल, पण आत्ताच्या घडीला RT ऍक्ट 6 ते 14 वर्षाच्या बालकांसाठी आहे. NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, हे सेंट्रल गव्हर्नमेंट मधनं NCERT काम करत असतं. जसं सेंट्रल आहे तसं प्रत्येक राज्याचं स्वतःचं SCERT आहे, त्याचा अर्थ आहे स्टेट काउन्सिल ऑफ
एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम NETF हा सुद्धा टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी, शिक्षकांना टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आणण्यासाठी याचा वापर, या इन्स्टिट्यूटचा वापर केला जात आहे. निपुण भारतवर मी ऑलरेडी बोललो. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफेन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग हा सर्वात महत्वाचा, विथ अंडरस्टँडिंग आणि न्यूमरेसी असा त्याचा पूर्ण लॉंग फॉर्म आहे. ECCE अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, याच्यावरही मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलं. मी ते कनेक्ट केलं होतं की भारताची मॉन्टेसरी कोण आठवत असेल तुम्हाला तर. पुढे आपण जातो तो म्हणजे विद्यार्थ्यांचा अनुभवाधारित आणि चांगलं काय म्हणतात NEP डॉक्युमेंट डेव्हलप करण्यासाठी सार्थक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राष्ट्रीय मूल्यमापन करण्यासाठी परक आहे. परकचा लॉंग फॉर्म आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. सो हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येत आहे नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स. ओके, NPSST हा एक महत्वाचं इन्स्टिट्यूट आहे नॅशनल लेवलला. त्यांचा स्कूल क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन SCDP याच्यावर बरीच सध्या चर्चा चालू आहे की क्लस्टरमध्ये सगळ्या शाळा मर्ज करणं चालू आहे. सो SCDP. त्याच्यानंतर HECI म्हणजे भारतीय उच्च शिक्षण आयोग, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हा सुद्धा उच्च शिक्षणासाठी महत्वाची इन्स्टिट्यूट आहे. आपण म्हणतो की GER वाढवलं पाहिजे किंवा ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवलं पाहिजे. सो GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या ऍडमिशनची वाढवली पाहिजे, जी 2030 पर्यंत 50% प्रवेश हे उच्च शिक्षणामध्ये तरुणांमध्ये वाढले पाहिजे. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि लिटरसी प्रमाण किती आहे? 100% आहे. साक्षरतेचं उद्दिष्ट जे आहे प्रौढांमधलं ते 100% आहे. आणि कॉलेजच्या ऍडमिशनचा GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 50% सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA ही पण फार महत्वाचं काम करते. याचं मुख्य काम आहे विद्यापीठांमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश परीक्षेचं आयोजन करणं हे त्याचं बेसिकली काम आहे. NETF शिक्षणातील तंत्रज्ञान समाविष्ट करण्यासाठी बनवलेली आहेत. मला वाटतं मी मग सांगितलं याच्याबद्दल. त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर मेंटोरिंग शिक्षक प्रशिक्षणासाठी बनवलेली ही इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर कॅप बद्दल पण सांगितलं, सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE हे एज्युकेशनचं केंद्रीय सल्लागार मंडळ आहे, जे अतिशय महत्वाचं आहे. सो शिक्षकांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे की आता आपली भूमिका शिक्षक ते मार्गदर्शक ते मोटिवेशनल प्रेरक ते रिसर्च संशोधक आणि राष्ट्रीय विकासाच्या शिल्पकारापर्यंत आपलं आता टीचरची भूमिका ही एवढी मोठी विस्तारलेली आहे. तर चला मग NEP 2020 स्वप्न आपण प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. तुम्हाला काहीही अडचण आली तर NEP मेंटॉर नावाने ChatGPT वर मी चॅटबॉट बनवलेला आहे. त्यात तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणावर काहीही प्रश्न विचारा, तुम्हाला ते योग्य उत्तर देईल. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेली आहे. पण नीट लिहून घ्या. NEP मेंटॉर ChatGPT वर एक्सप्लोर किंवा GPT जिथं दिसतं तिथं तुम्ही जर सर्च केलं, फ्री आहे. तुमचंही स्वतःच फ्री असलं तरी तुम्हाला याची माहिती मिळू शकतात. थँक्यू सो मच. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला आहात. NEPच्या ऑनलाईन टेस्टसाठीच हा व्हिडिओ बनवला आहे असं नाहीये. तुम्ही डिटेल विविध नॉलेज यातलं घ्या असं मी तुम्हाला सांगेल. मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी आता मी तर थांबत आहे. थोडक्यात मी माझी माहिती जाताना सांगून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण हा व्हिडिओ कोणाकडनं समजून घेत आहोत. मी स्वतः सुकाणू महाराष्ट्राच्या NEP अंमलबजावणीसाठीची जी महत्वाची फायनल ऑथॉरिटीची जी कमिटी केली ती म्हणजे सुकाणू समिती. या सुकाणू समितीचा मी सदस्य आहे. नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड जे आहे NABAT त्याचा मी ॲडव्हायझरी डिरेक्टर आहे. माझ्या 2 प्रयोगशील शाळा आहे. एक स्टेट बोर्डची पण आहे, एक CBSE बोर्डची पण आहे. त्यामुळे मला NCERT आणि SCERTतले नेहमी बऱ्यापैकी चांगले
माहिती आहेत. सोबतच माझ्या 2 अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी फिरत्या बसेस चालतात. आउट ऑफ स्कूलमध्ये आत्तापर्यंत मी 19,000 मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलेलं आहे एज्युकेशन ऑन व्हीलच्या माध्यमातून. आणि माझी आता AI ऑन व्हील बस सुरू केली आहे मी 4 महिन्यामध्ये. जो 3 वर्षाचा लर्निंग गॅप आहे विदाऊट एनी टीचर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मुलं छान वाचू शकतात. त्याचे मी प्रयोग रिसेंटली मध्ये मी केलेले आहेत. सो असं व्हरायटी आहेत. माझे हे सगळे प्रयोग बऱ्याच ठिकाणी जात असतात. इव्हन युरोपियन पार्लमेंटमध्ये पहिला भारतीय शिक्षण आणि डेमोक्रेसी या विषयावर बोलणारा मी 7 वर्षापूर्वी पहिलं माझं भाषण युरोपियन पार्लमेंटमध्ये 47 देशांच्या प्राईम मिनिस्टर समोर झालेलं होतं. आणि हे सगळे एज्युकेशनमधले प्रयोग गेले मी काही वर्ष करताय. NEPवर बरंच काही मी आर्टिकल्स आणि लिहिलेले आहेत. NEP डे 1 पासून म्हणजे आधीचं सरकार आत्ताचं सरकार या दोन्ही सरकारांमध्ये NEPच्या सुरुवातीपासून गेले 10 वर्ष मी डेपमध्ये काम केलेलं आहे. डॉक्टर कस्तुरीरंगन सरांना मी 2दा वैयक्तिक भेटलेलो आहे. शाळाबाह्य मुलांना आउट ऑफ स्कूल मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी काय NEP टाकायचं आहे याच्यावर आमच्या खूप छान चर्चा झालेल्या होत्या. तो सांगायचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपलं पुढच्या 25 वर्षाची पिढी ही घडवण्यासाठीचं आहे. आणि शिक्षक मला माहिती आहे की जिल्हा परिषदेचे शिक्षक हे मन लावून मेहनतीने काम करत असतात. इव्हन ट्रायबल मधले शिक्षक मन लावून काम करत असतात सगळंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ह्या गाईडलाईन डोळ्यासमोर ठेवून आपली जी कामं आहेत ते अजून उत्तम पद्धतीने करायचं आहे. कारण की प्रश्न हा मुलांच्या भविष्याचा आहे. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.